इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. ध्यानाकडे वळूया. सगळ्यांना विनंती करते, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत. माता रुक्मिणीच्या आणि भगवंताच्या संपूर्ण ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. एक दीर्घ श्वास आपल्या मणिपूर चक्रापर्यंत. फील करा मास्टर्स, आपले सगळे शरीर शांत होते. शरीरात कुठली वेदना असेल तर ती निघून गेलेली आहे. श्वास बाहेर, दुसरा श्वास आत घ्या. मणिपूर चक्रापर्यंत. यावेळेला हे चक्र फुलवून घ्यायचं. श्वास आत गेला की पोट फुलून जातं. संपूर्ण गुरुतत्वाशी आपण एकरूप झालेला आहात. श्वास बाहेर, तिसरा श्वास आत घ्या मास्टर्स. या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. आणि ही ऊर्जा आपल्याला मिळते. मास्टर्स, संपूर्ण लक्ष आपल्या स्पाईनकडे द्यावं. सूर्यदेवाला आवाहन करते. गुरुतत्व, माता रुक्मिणी आणि योग योगेश्वर भगवंत, आपल्या स्पाईनमधून ही ऊर्जा एकेका मणक्यातून खाली खाली उतरते. फील करा मास्टर्स. प्रत्येक पेशी परत 1,72,000 नाड्या. शरीरातील सगळे अवयव, सगळ्यांना ही ऊर्जा मिळते. जस्ट फील इट. पण झेरॉक्स करताना जसं स्कॅन होतं त्याप्रमाणे सगळी ऊर्जा खाली 3 लेयर्स पर्यंत गेलेली आहे. ज्या मातांचे पाय दुखतात त्यांच्या पायात, गुडघ्यात, खांद्यांमध्ये, हातामध्ये, हार्टमध्ये, प्रत्येक अवयवात, लिव्हर, फुफ्फुस, छोटा तड, मोठा तड, संपूर्ण शरीरात एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. आपण कौंडिण्यपूर या मातेच्या राजधानीत आहोत.
मातेच्या महालात. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. आणि आपल्या हृदयातील प्रत्येक परतेमध्ये हा भक्तियोग, मातेचं प्रेम झिरपतंय. एकदम शांत मास्टर्स. चलते चलो मेरे दोस्तों और सहज. अजून शांत शांत व्हा मास्टर्स. प्रोसेस आपल्या हृदयात जे काही ब्लॉकेजेस आहेत दुःखांचे, ते हळूवारपणे निघतात आहे मास्टर्स. तुम्हाला जाणवेल की तुमच्या हृदयात अनेक दुःख आणि त्या दुःखाच्या विटा आपण इतक्या रचून ठेवतो की श्वास घ्यायलाच होत नाही. आज हे सारं दुःख माता दूर करतात आहेत. पूर्ण शरणागती स्वीकारा आणि सगळं लक्ष आपल्या हृदयात ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या हृदयात. दुःख काढल्याशिवाय आनंद निर्माण होत नाही मास्टर्स. दुःखाचे सगळे ब्लॉक्स मास्टर्स मदत करतात आहे. हळूवारपणे निघतात आहे. एकदम हळूवारपणे.
मास्टर्स, या प्रोसेसला तुम्ही अलाव करा मनातून. जोवर तुम्ही अलाव करत नाही तोवर या गोष्टी घडत नाही. ही प्रोसेस माझ्यावर होते म्हणा आणि अलाव करा. अनेक दुःखाचे ब्लॉक्स आपल्या हृदयात आहे, ते आपोआप निघतात आहे. जस्ट फील इट मास्टर्स, जस्ट फील इट.
होते मास्टर्स. जितकं जितकं तुम्ही विश्वास ठेवाल तितकं तितकं जाणवेल की असे मोठे मोठे विटा म्हणा, मोठे मोठे ब्लॉक्स आहेत की जे आपल्या हृदयातून निघतात आहे. सगळ्या बाजूने हळूहळू ते निघतात आहे. पूर्ण विश्वास ठेवा. मला खूप मोकळं वाटतंय मास्टर्स. सगळ्या बाजूने हृदयातून हे ब्लॉक्स निघतात आहे आणि आलसीनाच्या अगदी समुद्रात विसर्जित होतात आहे, ज्याचे रूपांतर प्रकाशामध्ये होत आहे. प्रचोदयात्। 。    。  . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . . . 。 . 。 . 。 . .
श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। त्यांना आपण आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व, माता रुक्मिणी आणि योग योगेश्वर भगवंत श्रीकृष्ण या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि आपल्याला प्रार्थना करते की चैतन्य तिकडे यावं, आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर. आज जी प्रोसेस झाली आहे ती खूप महत्त्वाची आहे मास्टर्स. संपूर्ण हातातली ऊर्जा आपल्या हृदयात जाऊ देत. 3दा म्हणा मास्टर्स. आय एम लव, आय लव यू, आय एम लव, आय लव यू, आय एम लव, आय लव यू. दोन्ही हात डोळ्यांना असं प्रेस करायचं नाही आहे, कटोरी करायची हाताची. 5 4 3 2 1 0. हळूहळू त्यातच आपले सुंदर डोळे उघडावे
आणि या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया मुली सुरक्षित आहेत. गाई वासरं, धरती माता सगळे आनंदात आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण झालं आहे. आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींभोवती आणि घराभोवती एक सुरक्षा कवच माता रुक्मिणीनं तयार केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. खूप छान वाटलं आपल्या सगळ्यांना बघून. एक 2-3 शेअरिंग घेऊया फक्त. खूप जणांना काहीतरी बोलायचंच आहे म्हणून थांबते. बोला ताई, नमस्कार. आजची एक ताई बोलण्याच्या आधी एक विनंती करते. आज खूप आपण बघतो स्त्रिया डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत, पुरुष डिप्रेशनमध्ये आहेत, मुलं आहेत. त्यांना दीपाली ताई जेव्हा हा व्हिडिओ पाठवतील तेव्हा तुम्हाला ज्या जे मंडळी तुमच्या नजरेत असतील त्यांच्याशी जरूर शेअर करा मास्टर्स. आपण जेव्हा दुसऱ्याचं कल्याण करतो, दुसऱ्याच्या हिताच्या गोष्टी यांचा विचार करतो, तेव्हा नकळत आपल्याही आयुष्यात आनंदाचे क्षण आणखीन लवकर येतात. असं सांगा सुजाता ताई. मी इकडून ऑडिओ बंद करते गाण्यासाठी. नमस्कार ताई, ऋताताई. खूप छान झालं आजचं ध्यान. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे अगोदर बोलत होतात ते एवढं सुंदर ना, माझ्या डोळ्यासमोरून श्रीकृष्ण सिरियल तरळ होती. त्यातले रुक्मिणीचे जे प्रसंग होते, श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे, ते अगदी सगळे प्रसंग असे डोळ्यासमोर येत होते. एवढं सुंदररीत्या तुम्ही वर्णन केलं सगळं. आणि तो प्रासादही असा डोळ्यासमोर आला भीष्म महाराजांचा आणि रुक्मिणीचं बालपण सगळं अतिशय सुंदर. खूप छान. धन्यवाद ताई. आम्हाला ध्यानात बसल्या बसल्या टीव्ही बघायला मिळतो. राधिका ताई बोला. आज मोहन ताई, आज असं छान सगळे सोनेरी प्रकाश, हिरवा प्रकाश खूपच दिसत होतं. योगेश्वराची मूर्ती दिसत होती. आणि हे लोक म्हणजे आपण म्हणतो देव देव, पण खरे ते देव म्हणजे काय तर विकसित झालेले. म्हणजे आपण काय म्हणतो की आपण मानव आहे, तर मानवाच्या रूपात येऊन ते विकसित होऊन ते पुढे पुढे गेले. आणि मग तसं तुम्ही राम आणि सीता सांगितलं की खूप असं म्हणजे छान नाही करू शकत, पण आज खूप छान झालं. धन्यवाद धन्यवाद. प्रतीक्षा करत होतो आणि आपली रसाळ ओघवती सुंदर मधुर वाणीने आम्हाला अगदी आम्ही पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. अतिशय सुंदर ताई वर्णन. आणि आमच्या आयुष्यात चमत्कार होतात ताई. आपण जे सांगता त्याप्रमाणे आम्ही करतो ध्यानात, तर आमची तर प्रगती होतेच, बरोबर कुटुंबियांची पण प्रगती होते. आणि याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे माझ्या मुलीचं एक भरघोस यश. आपण सांगता त्याप्रमाणे केलं आणि खूप मोठं यश तिला मिळालं. खूप 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 धन्यवाद ताई. नतमस्तक आहोत ताई. खूप मलिका आत्या बोला. होता ताई, मला आज ना खूप छान स्पंदन, म्हणजे कंटिन्यू हृदयामध्ये स्पंदन होती. म्हणजे काहीतरी प्रोसेस होते काय असं वाटत होतं. आणि मला हे अतिशय आनंद वाटेल तुम्हाला सांगताना. मला खूप आनंद होतो की तुम्ही तुमच्या रसाळ वाणीतून आम्हाला रुक्मिणी मातेचं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायला मिळालं तर अजून छान वाटेल. आणि मी ना ताई एक सांगू इच्छिते की कालचे जे गुरु होते ना, त्या ह्यांचं मी संपूर्ण श्रीकृष्णाचं चरित्र संपूर्ण चरित्र मी वाचलंय. आणखीन युगंधर ही कादंबरी पण वाचली आणि त्यांचंच भगवद्गीता पण जशी आहे तशी वाचली. अतिशय सुंदरच होतं कालचं लेक्चर. आणि मला भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचं खूपच हे आहे, दैवत आहे माझ्यासाठी. ते त्यांच्याविषयी जेवढं ऐकू तेवढं कमीच आहे, जेवढं ऐकू तेवढं कमी आहे. इतकं मला त्यांच्याविषयी भक्तिभाव आहे. आणि मला आवडेल खूप तुमच्या तोंडून ऐकायला
की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचं. आणि माझ्या डोळ्यासमोर खरंच सुजाता म्हणाली ते खरंच तो महाल माझ्या डोळ्यासमोर आला. थँक्यू ताई, थँक्यू. शिवाली ताई. आत्मवंदन ताई. खूप छान प्रोसेस झाली. तुम्ही जेव्हा म्हटलात विटांचा विषय, कोणाला विटा दिसतील, त्याच्या 2 सेकंद आधीच मला असं एकदम म्हणजे अशा विटा फुटल्यात, म्हणजे फटाचो पोस्टर आणि निकला हे हिरो असं जे होतं ना, तशा टाईपच्या सगळ्या भिंती फुटल्यात आणि त्यातनं मी बाहेर येते असं दिसत होतं. आणि त्याच वेळेला तुमचे शब्द आले की तुमच्या जवळपासचे हृदयातले ब्लॉक सगळे निघतायत, तर ते दिसलं. नंतर त्याचा सगळा क्रॅश सगळा, म्हणजे हळूहळू नाही, चांगलं एकाच वेळेला ती प्रोसेस मला सगळी दिसली. आणि नंतर रुक्मिणी माता मला स्वतः घेऊन नावेत बसली आहे आणि ती मला तिच्या राजप्रसादात घेऊन जात आहे. असं सुंदर ते जेव्हा स्लो म्युझिक सुरू झालं तेव्हा ते सगळं दिसत होतं. आणि म्हणजे रुक्मिणी माता माझी आई आहे आणि मग तिचे सगळं तत्व, ती माझी आई असल्यामुळे मी तिचं प्रतिरूप झालं आहे असं काहीसा मला अनुभव आल्यामुळं आज मला ध्यानातून बाहेर येताना असं सगळ्या माझ्या पूर्ण बॉडीला गोल्डन असा हे दिसलं मला. असं लाइनिंग दिसत होतं पूर्ण ह्याला. खूप सुंदर अनुभव ताई, खूप खूप छान. खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे मी उद्याच मथुरेला प्रयाण करतेय. सगळं म्हणजे ह्याचीच कृपा आहे की सगळं फिजिकल मध्ये पण मला कुठेतरी ते हे मिळतंय आणि त्याच वेळेला, आणि हे प्रत्येक वेळेला होतं की मला फिजिकल मध्ये पण त्याचा अनुभव येतो आणि तोच आपल्याला ध्यानात पण येत असतो. खूप खूप धन्यवाद ताई. फार सुंदर, भगवंताला दंडवत प्रणाम सांगा. मथुरा वृंदावन फार सुंदर आहे. आधी तर तिथे, आता योगीजींनी खूप छान मोठे मोठे रस्ते बांधले, पण आधीचं जे सौंदर्य होतं ना, म्हणजे माती अशी पायाला लागायची आणि ती अगदी लोण्यासारखी वाटायची. आताचे जे रस्ते झाले आहेत ते अगदी घरासमोरून पण योगीजींनी खूप रस्ते बांधले आहेत. ते चांगलं काम केलं आहे, पण मला तो फील नाही मिळत आता. फक्त रमण रेतीलाच तो फील मिळतो, रेतीवरून चालण्याचा, किंवा तो फील गेला आधीचा. अशी वाळू माती अशी लोण्यासारखी वाटायची, अगदी असं वाटायचं लोणीच आहे पायाखाली, बाकी काही नाही आहे. असो मास्टर्स, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना माझा नमस्कार. रजा मागते. उद्या भेटूया. जय श्रीराम. हरे कृष्ण.